नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूपच मजेशीर आणि थोडं डोकं चालवणारा आहे, कारण आज आपण खेळणार आहोत एक भन्नाट ओळखा पाहू चॅलेंज, म्हणजेच चित्रावरून राज्यांची नावे ओळखा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मजेशीर, ट्रिकी तसेच हटके चित्र दाखवले जातील। त्या चित्रांकडे नीट पहा, विचार करा आणि सांगा यामधून कोणत्या राज्याचं नाव तयार होतं। आणि हो, व्हिडिओच्या शेवटी सांगा तुम्ही किती राज्यांची नावे बरोबर ओळखलीत। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया आजचं भन्नाट चॅलेंज, जे आहे चित्रावरून राज्यांची नावे ओळखा। या चित्रांवरून तुम्हाला काय वाटते? यामध्ये बघा, एक अक्षर आणि एक चित्र आहे, त्यामुळे विचार करून उत्तर द्या। बघा, पहिले अक्षर बी आहे आणि पुढे हाराचे चिन्ह आहे, म्हणूनच योग्य उत्तर होते बिहार। यामध्ये पहा, एक अंक आहे आणि एक चित्र आहे, यावरून कोणत्या राज्याचे नाव आठवते? विचार तर करा। बघा, पहिला अंक 36 आहे आणि नंतर गड आहे, म्हणून योग्य उत्तर होते छत्तीसगड। समोरील चित्र पहा, यावरून कोणत्या राज्याचे नाव होते? ओळखायला खूप सोपे आहे, पण विचार करून उत्तर द्या। बघा, समोर एक झरा दिसत आहे आणि पुढे खंड आहेत, म्हणूनच यावरून योग्य उत्तर होते झारखंड। चित्र नीट पहा, यावरून कोणत्या राज्याचे नाव असेल? विचार करून उत्तर द्या। पहिल्यांदा भरपूर मणी आहेत आणि पुढील चित्रात पूर आलेला आहे, म्हणून योग्य उत्तर होते मणिपूर। यामध्ये पहा, एक चित्र आहे आणि एक शब्द आहे, यावरून सांगा कोणते राज्य असेल? बघा, पहिल्यांदा ढग दिसत आहेत, ज्याला आपण मेघ असेही म्हणतो, आणि समोर आलय हा शब्द आहे, म्हणून योग्य उत्तर होते मेघालय। यामध्ये एक चित्र आहे आणि एक शब्द आहे, यावरून कोणते राज्य आठवते? सांगा पाहू। बघा, पहिल्या चित्रात नाग आहे आणि समोर जमीन आहे, जिला मराठीत आपण लँड असे म्हणतो, म्हणून योग्य उत्तर असेल नागालँड। यामध्ये पहा, एक चित्र आहे आणि एक शब्द आहे, यावरून कोणत्या राज्याचे नाव आठवते? योग्य उत्तर द्या। बघा, पहिल्यांदा हाताचा पंजा दिसत आहे आणि नंतर ब हा शब्द आहे, म्हणूनच योग्य उत्तर आहे पंजाब। यामध्ये पहा, एक चित्र आणि एक अक्षर आहे, यावरून कोणते राज्य आठवते? उत्तर कमेंट करून नक्की सांगा। पहिल्या चित्रात तेल आहे आणि समोर गणा हा शब्द आहे, म्हणूनच या दोन्हीचे मिळून योग्य उत्तर आहे तेलंगणा। या चित्रांवरून तुम्हाला काय वाटते? कोणत्या राज्याचे नाव असेल? विचार करून उत्तर द्या। बघा, वर बाणाला हायलाइट केले, म्हणजेच उत्तर दिशा दाखवली आहे, आणि नंतर आ हा शब्द आहे आणि नंतर खंड आहेत, म्हणूनच योग्य उत्तर आहे उत्तराखंड। समोर एक चित्र आहे
आणि ळ हे अक्षर आहे, त्यावरून कोणत्या राज्याचे नाव असेल? ओळखा पाहू. बघा, पहिल्या चित्रात केर आहे आणि दुसरा शब्द ळ आहे, म्हणूनच दोन्हींचे मिळून योग्य उत्तर असेल केरळ. समोर पहा, एक चित्र आहे, त्यानंतर बन हा शब्द आहे व अजून एक चित्र आहे, त्यावरून कोणतं राज्य होतं? विचार करून उत्तर द्या. बघा, यामध्ये दिशा दाखवल्या आहेत आणि पश्चिम दिशेला हायलाइट केले आहे व नंतर बंग हा शब्द आहे आणि नंतर गालाचे चित्र आहे, म्हणूनच यावरून योग्य उत्तर असेल पश्चिम बंगाल. चित्र नीट पहा आणि चित्रावरून राज्य ओळखा. सोपं आहे. बघा, अंध व्यक्ती आहे आणि समोर प्र हा शब्द आहे, नंतर देश दाखवले आहेत, म्हणून या तिन्हींचे मिळून योग्य उत्तर होते आंध्र प्रदेश. समोरील चित्र नीट पहा, यामध्ये एक चित्र आणि एक शब्द आहे, यावरून कोणते राज्य होते? पहिले चित्र हे, या चित्राचा तुम्ही समानार्थी शब्द वापरू शकता, मग विचार करून उत्तर द्या. बघा, कान दिसत आहे, ज्याला आपण कर्ण असेही म्हणतो आणि पुढे टक हा शब्द आहे, म्हणूनच योग्य उत्तर असेल कर्नाटक. बघा, समोर एक तुम्हाला चित्र दिसत आहेत, या चित्रावरून तुम्हाला राज्य ओळखायचं आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशही आहे हा, त्यामुळे विचार करून उत्तर द्या. बघा, पहिल्यांदा चंद्र दिसत आहे, नंतर इंग्रजी अक्षर डी आहे आणि नंतर गड आहे, म्हणूनच या तिन्हीचं मिळून योग्य उत्तर होते चंदीगड. चंदीगड हा एक केंद्रशासित प्रदेश आहे.